वळत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला बॅटर वैभव. स्वामी माऊली संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. फ्री माइंड पहिले बॅटिंग करूयात असं सर्व बॅटर्सने डिसिजन घेतलं. पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका खेळला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि थोडी घाई केली तिकडे आदेशने. माझे आहे बॉलिंगसाठी पुन्हा धीरज, स्ट्राईक एंडला सत्यजित. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि येईल डॉट बॉल. आज खुल्या गटातील सर्व मॅचेस पाहायला मिळतील, म्हणजे विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळतील. टॅप क्रिकेट आणि ठाण्यात खेळायचे तर म्हणजे टॅप खेळणारे बॅटर तुमच्याकडे पाहिजेत. या बॉलवर देखील चांगला एक टॅप खेळला गेला, तिकडे रन मिळेल सिंगल आणि रन मात्र जाऊन पोहोचेल सिंगलने पुढे. स्कोर कार्ड वरती 2 रन झालेत. या बॉलवर देखील एक चांगला यॉर्कर पाहिला गेला, बट तेवढाच चांगला टॅप बॅटर सत्याच्या बॅटमधून आणि रन मिळतील तिकडे 2. परफेक्ट टॅप खेळले गेले. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक या बॉलवर देखील एक मोठा एंडला. नॉन स्ट्राईक एंडला. and it is out. रनआउटच्या रूपामध्ये मात्र इथे बॅटरला मैदान सोडावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर प्रमोद येत आहेत आणि
स्ट्राईक एंडला वैभव आहेत. पहिल्याच ओव्हरचा खेळ चालू आहे. रन्स पाहिले तर अवघ्या किती रन झाले? 4 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील एक परफेक्ट यॉर्कर आणि वैभवला मात्र सोडावं लागतंय. एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. चार रनवरती 2 विकेट गेलेत. पहिली ओव्हर चांगली टाकली मात्र धीरजने आणि एक चांगला स्पेल टाकत असताना 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर धाडले गेले. स्ट्राईक एंडला प्रमोद बॉलिंगसाठी आपण परत आदित्य पवार भाऊ, नॉन स्ट्राईक एंडला रमजान येतात बॅटर. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहिली गेली. यानंतर अविनाश एव्हेंजर्स आणि अंधेरी AG9 कुठले AG9 आणि अविनाश एव्हेंजर्स अंधेरी आपण टॉस साठी यायचंय. अविनाश एव्हेंजर्स अंधेरी आणि AG9 मुलुंड. AG9 मुलुंड आणि अविनाश एव्हेंजर्स अंधेरी. या बॉलवर देखील एज घेतली गेली आणि लाऊड अपील केले तिकडे. पाच बॉल आणि 5 रन झालेत आणि 2 विकेट गेलेत. या बॉलवर देखील आपण परत थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक रोड होते लेग बाय मध्ये रन सिंगल मिळेल. खूप चांगली बॉलिंग केली आदित्यने. येईल लेग बाय मध्ये रन 6 रन होतात. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि आदित्यने बॉल थोडा लेझी तिकडे पाहिला गेला त्यामुळे 7 रन झाले. 2 विकेट गेलेत. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा. या बॉलवर पिचिंग थोडी बाहेर पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल सिंगल रनने मात्र पुढे जाईल. 8 रन होते धावफलकावरती. आणि इकडे मात्र ओव्हर थ्रूच्या रूपामध्ये सिंगल रन मिळेल अजून एक मध्ये. आणि इकडे मात्र ओव्हर थ्रूच्या रूपामध्ये अविनाश एव्हेंजर्स अंधेरी. आपण टॉस साठी यायचंय. AAA अविनाश अंधेरी आणि एव्हेंजर्स. आपण टॉस साठी यायचं लवकर. समोरची टीम आपली आली AG9 आली आहे त्यामुळे अविनाश एव्हेंजर्स अंधेरी टीम आपण टॉस साठी यायचंय. बॉलिंग साठी देवेंच्या हातामध्ये बॉल दिलाय. लेग ब्रेक आणि इकडे व्हाईट बॉल आहे. मॅच मध्ये टीम
बालाजी 11 मॅच मध्ये होती, पण कुठेतरी एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करावे लागतील. या बॉलवर देखील आतमध्ये आणलाय, परफेक्ट इन स्विंग, कडक काय बॉल टाकला गेला, चांगला ऑफ ब्रेक पाहिला गेला. आणि बालाजी 11 मॅच मध्ये होती, पण कुठेतरी एक्स्ट्रा रन्स संदीप आचार्य सँडी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट अगदी खूप चांगल्या लेवलला खेळले. आणि साल्फादेवी मुलुंडसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट, अंडरआर्म स्टील करंटची बॉलिंग देखील सँडीची पाहण्यासारखी अगदी पहिले गेले. असे नवीन बॅटर सँडी, पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये, काय फटका खेळले गेले. ओव्हरआर्म क्रिकेट देखील त्याच फॉर्म मध्ये खेळतात आणि अंडरआर्म देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. या बॉलवर थोडे लेझी खेळले गेले, बॉल आतमध्ये आला देवेंचा आणि बॅटर सँडीला मैदान सोडावं लागेल. आणि अंडरआर्म देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. आतमध्ये आला देवेंचा, बॉलिंगसाठी देवेन. या बॉलवर लेग ब्रेक होता आणि लेग स्टिकच्या अगदी जवळून बॉल गेला, वाईट बॉल आहे. व्हेरिएशन थोडं करण्यामध्ये देवेनने एक्स्ट्रा रन्स तिकडे खर्च केली. जेव्हा तुम्हाला ऑफ ब्रेकला विकेट मिळतोय तेव्हा तुम्ही लेग ब्रेक करणं चुकीचं आहे. आणि देवेनने मात्र कुठेतरी काही केली. मग व्हेरिएशन तुम्ही जेव्हा करा जेव्हा तुमच्याकडे होत नाहीये, त्यामुळे देवेनने कुठेतरी चुकी केली, एक्स्ट्रा रन्स मिळाली तिकडे. या बॉलवर देखील आपण बघतो चांगली फिल्डिंग आणि स्ट्राईक एंडला मात्र रन मिळेल. इकडे या बॉलवर देखील आपण बघतो चांगली फिल्डिंग आणि शेवटचा बॉल आहे. मनोज बॅटिंग साठी मनोज येत आहेत. मन्नू खूप चांगलं प्लेअर आहेत आणि खूप थोडं कमी क्रिकेट केलंय, पण चेंबूरसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलं. तर डोंबिवलीला स्थलांतर झाली, पण चांगले प्लेअर आहेत, खूप अनुभव आहे. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक एक चांगला पाहिला गेला आणि तिकडे 22 शर्मामध्ये रन मिळेल, सिंगल. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात, रन्स पाहिले तर आता 15 रन झालेत, 15. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 ला 6 जरी केले तरी 22चा टार्गेट येईल. 22 पण या ग्राउंडवर खूप आहे. बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला रमजान आहेत, बॉलिंग साठी निखिल पाटील. म्हणजे भांडूप विरुद्ध ठाणे अशी बॅटल असणार आहे. प्रथमेश साळके यांच्या हस्ते मात्र AJ9 आणि अविनाश अव्हेंजर्स यांचा टॉस केला जाईल. इकडे रमजानला पण मैदान सोडावं लागतंय आणि इट इज आउट. टॉस केला जाईल आमची चाळके यांच्या हस्ते. अविनाश अव्हेंजर्स आणि AJ9 अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. AJ9 टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवून आपण त्वरित मैदानाचा त्यानंतर ताबा घ्यायचा आहे. 15 रन झाली, 6 विकेट गेलेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला लेफ्टी आहेत बाबू. या बॉलवर एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे आणि
व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सचे धावफलक पुढे जाईल. लेफ्टी आहेत बाबू. आणि बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला सतीश. सत्या. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय आणि सत्याने असा स्ट्रोक खेळले की पॉवर प्लेच्या वरून खेळतात की काय. आणि इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण रन येईल. सत्या पण असतात की भाऊ एक रन आपण केली आहे. खूप महत्वाची रन आहे. एक 18-19 पण या ग्राउंडवर खूप आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. निखिलने कमबॅक केलं. पहिला बॉल कुठेतरी धीम्या गतीचा होता बॉल. हा बॉल थोडा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. येईल डॉट बॉल. 17 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील हे रन खूप महत्वाचे आहे. 17 आणि 2 19 म्हणजे मॅच मध्ये आले टीम स्वामी माऊली संघ. 19-20 पण खूप या ग्राउंडवर आहे. म्हणून देखील सत्याला थोडं सांगतात की भाऊ एक रन खूप महत्वाचं आहे आपल्याला. बॉलर्सला पण आता थोडं एफर्ट्स द्यावे लागतील तिकडे सेकंड इनिंग मध्ये. 19 रन झाले त्या फलकावरती. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. स्ट्राईक एंडला बॅटर सतीश. सतीश एन्जॉय करतायत क्रिकेट. चेहऱ्यावर हास्य आहे. भाऊ काही होऊ दे रन आपले येत आहेत. क्रिकेट एन्जॉय केलं खूप महत्वाचं आहे. या बॉलवर देखील अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करत होते. अगदी येईल डॉट बॉल. 19 रन झालेत. या बॉलवर देखील आपण बघा चेक केलं गेलं. शेवटचा बॉल खूप महत्वाचा. सिंगल आला तरी बाउंड्री प्रमाणे सिंगल आहे. या बॉलवर व्हाईट बॉल आणि कहाणी में ट्विस्ट. 20 रन झालेत. सतीशने ते 3-4 रन जे केले शेवटचे खूप स्वामी माऊली टीमला म्हणजे ती खूप महत्वाची आहेत. या बॉलवर अगदी जागेवरच फिरवलं गेलं. 21चं टार्गेट आहे. वेल बॅटिंग. 4 रन केले शेवटचे खूप स्वामी माऊली टीमला म्हणजे ती खूप महत्वाची आहेत. बालाजी शिवसंकल्प मित्र मंडळ आणि स्कॉर्पियन ग्रुप ओदोबागचा महाराजा या मंडळाच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. 30,000चं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक 20,000 रुपये. तृतीय क्रमांक 10,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन. काल जॉर्ज कल्याण संघ स्टेशन वाईज मधून आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये गेली. त्यानंतर इंटर मधून जर पाहिलं तर आपण स्थानिक गटातून साई प्रसाद संघ देखील आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टॉप 3 साठी क्वालिफाय झालाय. तर तिसरी टीम कोण क्वालिफाय होणार व्यावसायिक गटातून
आणि संतोषजी मोरे आपलं पण स्वागत आहे. नवरात्र उत्सवाचे देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संतोषजी मोरे आपलं पण स्वागत असणार. आज आपण देखील आलात. ट्वेंटी चा टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम बालाजी 11 संघाला. 24 बॉल मध्ये 21 रन्स करायच्या. स्ट्राईक एंडला आदित्य पवार आणि त्या सोबतीला बॅटिंगसाठी निखिल. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन सतीश. या सतीशने चांगली बॅटिंग पण केली आहे. 24 बॉल मध्ये 21 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता. पहिला बॉल ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे रन मिळतील 2. दोन रनने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. म्हणजे भाऊनी सुरुवात दमदार केली आहे. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. सतीश बॉलिंगसाठी सत्या. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. फ्लिक केलं फक्त तिकडे आणि रन 1 ने पुढे जाईल. या बॉलवर देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये आणि रन मिळतील तिकडे 3. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. भाऊच्या चेहऱ्यावर आता हास्य आलंय. भाऊ मध्ये पूर्ण बोलतो मी मॅच मध्ये आलो आहे. आता मॅच फक्त हळूहळू पुढे घेऊन जायची आहे. एका बॉलरला सेफ ओव्हर टाकण्याचा गरजेची आहे. या बॉलवर देखील आपण बघा सिंगल रन मिळतीये. बॉलिंगसाठी सतीश स्ट्राईक एंडला निखिल पाटील. या बॉलवर टॅप खेळले गेले. तिकडे पुन्हा एकदा मिसफील्ड आणि रन सिंगलने पुढे जाईल. 8 रन झालेत. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. एक सिंगल रन मिळते आणि तिकडे पहिली ओव्हर संपली. आपण पाहिलं तर रन्स पाहिले तर 9 रन झाले धावफलकावरती. चांगली सुरुवात झाली बट एक्स्ट्रा रन्स आणि कुठेतरी मिसफील्ड पाहिली गेली. अठरा बॉल्स मध्ये 12 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता.
टीम बालाजी 11 संघाला आता बॉलरला थोडे एफर्ट्स द्यावे लागतील. बॉलिंगसाठी रमजान स्ट्राइक एंडला निखिल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. आणि दुहेरी आकड्यामध्ये मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 10 रन्स झालेत. 18 बॉलमध्ये 11 रन्स करायचे आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टॅप खेळले गेलेत आणि सिंगल रनने मात्र मॅच पुढे जातीये. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत 14 धावसंख्येवरती. 7 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता अजूनही. नो बॉल आणि नो प्लस 1 म्हणजे 2 रनने मात्र इकडे धावफलक पुढे जात आहे. अविनाश अवेंजर्स अंधेरी आणि अजय नाईन मुलून आपण तयार राहायचंय. इकडे भाऊ मैदानाच्या बाहेर जातील. चार रनची गरज आहे अवघ्या मॅच जिंकण्याकरिता. 5 रनची गरज आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि तिकडे रनआउटची संधी आहे. and it is out. या बॉलवर देखील बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल सज्ज होतो. या बॉलवर देखील एक परफेक्ट बॉल आणि बॅटरला मात्र इकडे मैदान सोडावं लागतंय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 रनची एजे 9 टीम आपला निर्णय कळवायचा यानंतरची मॅच. 4 रनची गरज आहे. 4. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली होती आणि एक महत्वाची कॅच इकडे सुट्टी आहे. विकेट काढावे लागतील. 12 बॉल वगैरे देखील इकडे जर 12 बॉल 4 ची मॅच पण बनू शकते. कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या आहेत.
त्यामुळे एका दुसऱ्या बॉलरने जर सेफ ओव्हर टाकली, मिडन ओव्हर आली तर मॅच बनेल. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी इम्रान पंडुपचे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल येतोय डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 4 रन्स करायचे आहेत. या बॉलवर टॅप खेळले गेलेत. अवघ्या 3 रनची गरज आहे. व्हाईट बॉल. स्कोर आपण मध्ये इक्वल होतो. AJ9 टीम आपण आपला डिसिजन कळवायचा आहे आणि त्वरित त्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओके, 1 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम बालाजी 11 संघ. AJ9 टीम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि ही मॅच जिंकली टीम बालाजी 11 संघ. क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचतो. अभिनंदन. बालाजी 11 ठाणे व्यावसायिक गटातून पहिली टीम क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचते.